नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन माहिती लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर आपण आज पाहणार आहोत महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांचं जे 23 डिसेंबर 2024ला सकाळी 12 वाजता जे परिपत्रक आले आहे, त्याच्यामध्ये गट ब आणि गट क परीक्षेमध्ये काय बदल झालेले आहेत ते आपण आता पाहणार आहोत। तर गट ब आणि गट क परीक्षेची वयोमर्यादेत वाढ झाली आहे, त्याच्यामुळे आता तुम्ही नवीनतम 26 डिसेंबर 2024 पासून दुपारी 2 वाजल्यापासून तर 6 जानेवारी 2025 पर्यंत रात्री 12 वाजेपर्यंत तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ भेटलेली आहे। त्याचप्रमाणे ऑनलाईन परीक्षा शुल्क भरण्यासाठी तुम्ही 6 जानेवारी 2025 पर्यंत रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही भरू शकता। त्याचप्रमाणे भारतीय स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे जर तुम्हाला परीक्षा शुल्क भरायचं असेल तर तुम्ही 8 जानेवारी 2025 पर्यंत भरू शकता आणि चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक हा 9 जानेवारी 2025 पर्यंत बँकेच्या कार्यालयीन वेळेत तुम्ही परीक्षा शुल्क भरू शकता। आणि आता दोन्ही पूर्व परीक्षा आणि सुधारित दिनांक, आता आपल्याला वाटत होतं की गट ब आणि गट क परीक्षा दोन्ही ऐवजी फक्त गट ब परीक्षा पुढे जाईल, परंतु आयोगाने गट ब च्या ऐवजी गट क परीक्षा घेतलेली आहे आणि गट क परीक्षा ही 2 महिन्याच्या लांबणीवर गेलेली आहे। तर गट ब परीक्षा ही 2 फेब्रुवारी 2025, तर गट क संयुक्त पूर्व परीक्षा 4 मे 2025ला म्हणजेच 2 महिन्याच्या लांबणीवर गेलेली आहे। तुम्हाला जास्तीत जास्त अभ्यास करण्यासाठी वेळ मिळाला आहे, त्याच्यामुळे तुम्ही आधीच PYQ आणि करंट अफेअर, त्याचबरोबर मॅथ्स आणि रिझनिंग हे विषय तुम्ही परफेक्ट करून ठेवा। आणि जर तुम्हाला काही अडचण असतील तर कमेंट बॉक्समध्ये मेसेज करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।